Cancer Healer Center, a new beginning. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही. चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा. तर ठाकरेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकीत उभा करायला माणसे मिळणार नसल्याची देखील टीका. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन. दिल्लीत संसद भवन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून महामानवाला अभिवादन. पीएनबी घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममधून अटक झाल्याची सूत्रांची माहिती. जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीत होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका. शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे. राज्यात अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय. आपलं लक्ष मुंबई महापालिका. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवार यांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा. रोहित पवार यांचा सल्ला. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक. कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांना जाणार. ससूनच्या अहवालानंतर पुणे पोलीस कारवाई करणार. डॉक्टर घैसास यांना दिलेल्या नोटीशीवर आयएमएचा आक्षेप. अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं. चौकशी ही रुग्णालयाची व्हावी. आयएमएचं स्पष्टीकरण. गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून केला होता हल्ला. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाणी कपात नाही. खडकवासला धरणामध्ये मुबलक पाणीसाठा. पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालकांच्या संपानंतर पाणी टंचाई असल्यानं महापालिकेचा निर्णय. रशियानं युक्रेनच्या सुमी शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 34 जण मृत्युमुखी. पाम संडे साजरा करण्यासाठी लोक एकत्र जमलेले असताना हल्ला करण्यात आला. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानी यांच्याकडे चाहत्याची विनंती. तर बाबा की मर्जी असं नीता अंबानी यांचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.